बाळांनो, फाइंड क्यू पी किंवा पी क्यू युजिंग गिवन इन्फॉर्मेशन इन द फिगर. दिलेल्या माहितीवरून पी क्यू काढायचा. अँगल बायसेक्टर थेरम घ्यायचा बाळा. फिगर दिली की तुम्हाला समजलं पाहिजे की तिथं कोणती प्रॉपर्टीज थेरम पॉईंट येईल, फॉर्म्युला येईल. फिगर बघितल्या तुम्हाला समजलं पाहिजे. अँगल बायसेक्टर थेरमनं जायचं. त्या ट्रायंगलचं नाव द्या. इन ट्रायंगल MNP. रे NQ is angle bisector of angle MNP. MNP चा तो अँगल बायसेक्टर दिलेला आहे. Therefore by angle bisector थेरम. बघा, एकाला न्यूमरेटर आणि एकाला डिनॉमिनेटर. हा न्यूमरेटर मध्ये साइड घेतल्या अंश. न्यूमरेटर म्हणजे अंश आणि डिनॉमिनेटर म्हणजे छेद. ही अंशात बाजू घेतली की छेदात घ्यायची. 25/40 14/PQ भागलेला एक गुणलं किंवा इथं भाग आलवा 5 पंचाट्टी 40 5 5 25 म्हणजे भागलेला एक गुणलं इज इक्वल टू 14 × 8. PQ इज इक्वल टू 14 × 8/5. आठ चौक 32 8 9 10 11 14 टे 12 छेद 5. 5 न भागाकार करा बाळांनो. 5 दूनी 10 1 2 5 दूनी 10 2 5 चौक 20 म्हणजे 22.4 PQ. इन ट्रायंगल. ट्रायंगलचं नाव दिलं. सेगमेंट NQ इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल PNM घेतलं चालतं, MNP घेतलं चालतं. बाय द प्रॉपर्टीज ऑफ अँगल बायसेक्टर दोन्ही रेशो MN/NQ इज इक्वल टू MQ/PQ. किंमत भरली, भागलेलं इकडं गुणलं, पुन्हा 25 न जाऊन भागलं. कॅल्क्युलेशन 22.4 व्यवस्थित लिहून घ्या बाळा.